त्याची जाणीव भारतीयाला व्हायला पाहिजे. आणि म्हणून 15 ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने आपण विविध कार्यक्रम घेऊन या विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रामस्थांना सन्मानित करून अगदी मुलांच्या वर्षभरातली जी वाटचाल आहे त्याच्यात त्यांनी खरं म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी गावकऱ्याला बोलवलं म्हणजे नवीन लग्न झालेली ज्यावेळेला लग्न होऊन मुलगी सासरी येते तेव्हा त्या सासरच्या लोकांच्या लक्षात येते त्यांना पाहिजे असतं की पुढीला कोणता कोणता स्वयंपाक जमतो, तिच्या कुशलता कशात नाही. त्या पद्धतीने गावकऱ्याला एक पाहायचं असतं की आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी आपल्या लेकरावर काय काय संस्कार घडवले आणि शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय आणि सामाजिक आध्यात्मिक किती विचार त्यांच्यात ते रुजवलेले आहे. कोकाटे मॅडम तुमचा स्वयंपाक गोड आहे, तुम्हाला खूप खूप अभिनंदन करतो. कोकाटे मॅडम आणि त्यांच्याकडे असलेल्या सर्व शिक्षकाचं देखील मी अभिनंदन करतो. मला खूप बरं वाटतं. माळेवाडी देवळातच अध्यात्म नाही, माळेवाडी शाळेत पण अध्यात्म हे समतोल राखण्याचं काम माळेवाडीने केलेलं आहे, शिक्षकांनी केले आणि गावकऱ्याचा भरभरून याला प्रतिसाद आहे. त्यात समरस होतात, त्यांना धन्यवाद देतो. आणि 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1947 त्याच्यात आपण 3 भूमिका आहेत. या स्वातंत्र्यासाठी कोणी किती कष्ट घेतले हा पाढा वाचल्याशिवाय विद्यार्थ्याला स्वातंत्र्याचं मूल्य कळणार नाही. दुसरी गोष्ट, या स्वातंत्र्याची काय फळं आपण गेली 75 वर्षापेक्षा जास्त वर्षात चाकलेली आहेत हेही आपल्याला कळतं. आणि तिसरी गोष्ट, आपला भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी या स्वातंत्र्याच्या ज्या भूमिका आहेत, देशाचं अखंडत्व, देशाचं सार्वभौमत्व आणि परकीयापासून आणि परकीय अनेक प्रकारच्या वैचारिक विविध आक्रमणापासून आपण कसं सक्षम आणि सजग राहिलं पाहिजे आणि भविष्यातली पिढी कशी चांगल्या रीतीने गुणागोविंदाने या भारताचा नागरिक या नात्याने स्वाभिमानाने जगभरात तिला मान उंचावून जाण्यासाठी काय वाटचाल केली पाहिजे हेही भूमिका या निमित्ताने व्यक्त केली जाते. 26 जानेवारी 1950 साली देशाची घटना अंमलात आली आणि हे प्रजेचं राज्य आलं आणि याला प्रजासत्ताक दिन म्हणतात. या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद द्यावं. शाळेची इमारतही चांगली रंगवलेली आहे, पुढचं प्रांगणही चांगलं झालेलं आहे, पण बाह्य बरोबर विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण ओतण्याचं काम केलेलं आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो. या शाळेत बसलेली मुलगी ही इंजिनियर होऊन कंपनीत राहते, टॉप 10 मध्ये येते आणि भक्तीच्या मळाबरोबर जीवनाचा माळ फुलवते. त्या अमृताचा याचा वाढदिवस असल्यामुळे अमृतालाही आपल्या सर्वांच्या वतीने तिला खूप खूप शुभेच्छा, तिला आशीर्वाद. जनता त्यांनी म्हटल्याप्रमाणे, नेताजींनी म्हटल्याप्रमाणे की अमृताचा एक दिवस असा जात नाही की आपल्या गुरुचं स्टेटस ठेवलं जात नाही, अशी अमृता आहे. काहीतरी तुझ्या आई वडिलांवर तुझ्यावर आबाची वेगळी विशेष कृपा आहे असं म्हटलं तर हळूहळू ठरत नाही. अमृताची प्रेरणा अनेक मुला मुलींना मिळाली आणि त्यांचे शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक, राष्ट्रीय सगळ्या